श्रीराम. सुख स्वतःवरच अवलंबून आहे. सुखाचा उगम आपल्यातच आहे. ते जगाकडून मिळत नसतं. मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण ते त्याला मिळत नाही. याचं कारण असं आहे की सुख बाहेरून मिळवायचं नसून स्वतःकडून मिळवायचं असतं. आपण आहोत तिथपर्यंत जग आहे, अशा अर्थाची म्हण आहे. जगाचं अस्तित्व आपल्या अस्तित्वावरती अवलंबून असतं. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत, ते बटन दाबल्याबरोबर लागतात. पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातलं बटन दाबून दिवे लागणार नाही आहेत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काहीही उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख कसं मिळणार? समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे, पण असं कधी झालंय का की अमुक एका ठिकाणचं पाणी कमी खारट आहे? तसं जगात कुठेही गेलं तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार. म्हणजे सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवरच आहे. त्याला उपाय म्हणजे स्वतःची सुधारणा करणं. आता ही सुधारणा कशी करायची? ईश्वराने मनुष्याला बरं वाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे, ती इतर प्राण्यांना नाही. त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून आपण वाईट गोष्टी करण्याचं टाळावं आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा. वाईट गोष्टी टाळणं प्रत्येकाला शक्य आहे, कारण त्यात कृती न करणं एवढंच काम असतं आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपंच. चांगल्या गोष्टी सगळ्यांनाच करता येतील असं नाही. सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचं विचाराने टाळावं आणि चांगल्या गोष्टी शक्यतानुसार करीत राहाव्या. आणि हे सगळं करताना सर्व काळ भगवंताचं चिंतन करावं. असं केल्यानेच सुख मिळेल. जगाकडून सुख मिळेल ही कल्पना चुकीचीच आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. आपण स्वतः जगासारखे वागत नाही किंवा भगवंतासारखेही वागत नाही, मग जगाने आपल्यासारखं वागावं असं आपण का म्हणावं? गीतेमध्ये भगवान सांगतात की मन हे मीच आहे. भगवंतापासून मनाची तयारी होणार नाही, म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावं आणि मग समाधानात राहावं. भगवंताचं सदा सर्व काळ स्मरण ठेवावं आणि वृत्ती स्थिर राखावी. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतच येतं. श्रीराम.